कल्याण मुरबाड महामार्गावरील निर्मलघाट रस्त्याचे काम वेगाने करा, अन्यथा आंदोलन. माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा घरत यांचा इशारा. मुरबाड प्रतिनिधी भरत दळवी, क्रांती सूर्य न्यूज, सातारा. कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील निर्मलघाट रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुगल पे फॉर बिझनेस वर या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषाप्पा घरत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच तहसीलदार मुरबाड यांच्याकडे तक्रार दाखल करून कामाला गती देण्याची जोरदार मागणी केली आहे. सुभाष घरत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठेकेदाराच्या मनमानीमुळे काम संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते मोठ्या प्रमाणात खोदून ठेवले आहेत. एका बाजूला खडीकरण व खोदकाम तर दुसऱ्या बाजूला वाहनांची मोठी रहदारी, यामुळे मार्गावर भीषण कोंडी निर्माण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत तसेच अँब्युलन्स सेवेलाही मोठा फटका बसत आहे. रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे निर्माण होणारी धुळीची समस्या प्रवाशांच्या त्रासात भर घालत आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी नागरिकांना 2 ते 3 तास वाहनातच अडकून राहावे लागत असल्याचे घरत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी फिरकत देखील नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तातडीने कामाचा वेग वाढवून मार्ग सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सुभाषाप्पा घरत यांनी निवेदनाद्वारे दिला. कल्याण माळशेत घाट रस्त्याचे काम गेले वर्ष दीड वर्ष चालू आहे, परंतु सदर रस्ता अत्यंत धीम्या गतीने चालू आहे. ठेकेदार आणि डिपार्टमेंट यांची मगरुरी चालू आहे सध्या. आज वैशाखरे टोकावडे ते सावरण्यापर्यंत पूर्ण रोड 25-30 किलोमीटरचा खोदून ठेवलेला आहे. त्याचं काम अत्यंत संथ गतीने चालू आहे आणि त्या रस्त्याच्या एका बाजूने वाहनं चालू आहेत. तो रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अर्ध्या तासाच्या प्रवासाला 3-3 तास लागतात. त्यामुळे वाहन चालक, आजूबाजूची जनता पूर्ण वैतागलेली आहे. पूर्ण धुळीवर कुठेही पाणी मारलं जात नाही. रस्त्याला एका बाजूने एकेरी जी वाहतूक चालू आहे ती पूर्ण खड्डेमय झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट होतात, लोकांचे टायर फुटतात, गाड्या खराब होतात. अतिशय निंदनीय अवस्था आहे आणि या गोष्टीचा आम्ही जनतेच्या वतीनं मी निषेध करतो. कारण डिपार्टमेंटच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, एसी, डेप्युटी इंजिनियर कुणीही साईट बघत नाही की कशा पद्धतीने चालू आहे. आज 30 किलोमीटरवर कुठेही काम आज त्यांचं स्पष्ट चालू दिसत नाही. कुठेतरी एखाद्या 2 किलोमीटरवर वाहन दिसतंय, कुठेतरी जेसीबी दिसतो. अतिशय संथ गतीने काम चालू आहे. त्यामुळे यांना विचारणारा कोणी आहे का नाही की हा भाग आदिवासी भाग असल्यामुळे जाणून बुजून सगळ्या जनतेला त्रास देण्याचा उद्देश या ठेकेदाराने अवलंबला आहे काय, अशी शंका येते. आणि ह्या अशा कामामुळे आमचं सरकार बदनाम होतंय. कारण सरकारचा काही दोष नसताना या ठेकेदाराच्या दोषामुळे, त्याच्या धीम्या गतीने चाललेल्या कामामुळे आणि डिपार्टमेंटचं कुठल्याही प्रकारचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं, एसीचं लक्ष नसल्यामुळे लोक सरकारला दोष देत आहे. त्यामुळे हे अधिकारी आणि ठेकेदार हे आमच्या सरकारला बदनाम करत आहेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे. संबंधित ठेकेदार व संबंधित डिपार्टमेंट हे जर सरकारला बदनाम करणार असतील तर यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मी वरिष्ठांच्याकडे तक्रार केलेली आहे. आणि लवकरात लवकर काम जर आपण चांगल्या पद्धतीने केलं नाही, सदरचे काम जलद गतीने न चालू केल्यास कामाची गती सुधारावी आणि जर ती गती येत्या 8-15 दिवसात, 8-10 दिवसात सुधारली नाही तर पूर्ण या परिसरातील जनता, या परिसरातून जाणारी वाहन चालक, आळेफाटा, पुणे, बीड, नगर या मार्गाने जाणारे सर्व वाहन चालक हे संतप्त झालेले आहेत. आणि जर लवकरात लवकर कामाला सुरुवात केली नाही आणि जलद गतीने काम चालू केलं नाही तर
केव्हाही ही जनता, या परिसरातील जनता आणि वाहन चालक तीव्र आंदोलन छेडतील आणि त्या आंदोलनात कमी जास्त काही झालं तर त्या जबाबदार सदर ठेकेदार व सदरची डिपार्टमेंट असेल. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.